नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणं। जेवढं 24 हो भगवान की जय। समाधी मरण भाषा आहे ना, त्याच्यामध्ये एक कडवं घेतलं आहे, 290 पान असेल, 91 पान आहे. म्हणजे आपण आता काय बघितलं, जिनमंदिरांचं वर्णन बघितलं, कृत्रिम चैत्यालयांचं वर्णन बघितलं. किती आहेत चैत्यालय? अकृत्रिम चैत्यालय 3 लोकांमध्ये 8 कोटी 56,97,481 हे 3 लोकातले अकृत्रिम जिनचैत्यालय. आणि जिनचैत्य 925 कोटी 53,27,948. तर एवढे अकृत्रिम चैत्य आहेत. तर त्या सगळ्यांना म्हणजे काय करायचं, सकाळी पूजन करत असताना एक अर्घ्य त्याला दिलं ना, आपल्याला ते लक्षात राहतं. तेवढे म्हणजे एक भावपूर्ण. आणि तसं त्या भगवंतांचं स्मरण करून त्या सगळ्या चैत्यालयांना सुद्धा वंदन करण्यासाठी म्हणून एक अर्घ्य चढवायचा. तर ह्याच्यामध्ये पण त्यांनी घेतलंय काय काय केलं. आपण 4थं कडवं आहे ना समाधी मरण भाषामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी घेतलंय काय केलं आणि काय काय उपयोग झाला ते करून. काय म्हणताय? 53,27,948. तर याच्यात त्यांनी सांगितलं की पूजा केली नाही का हो तुम्ही, तर अनेक भवामध्ये पूजा केली. दान दिलं नाही का, ते पण केलं. अनेक भवामध्ये अनेक प्रकाराने अनेकांना दान दिलं. समोशरणात गेलो नाही का, ते सुद्धा केलं. मग का सम्यक दर्शन नाही झालं, त्याच्यासाठी म्हणून त्यांनी एक कडवं छान घेतलेत, मिळाले. माझं 291 पान आहे, त्याच्यामध्ये 4थं कडवं आहे. भव भव में जिन पूजन कीनी, दान सुपात्र ही दीनो. भव भव में मैं समव शरण में, देख्यो जिन गुण भीनो. एति वस्तु मिली भव भव में, सम्यक गुण नहीं पायो. ना समाधियुत मरण कियो मैं, ताते जग भर मायो. आपण बोधिदुर्लभ वाचतोय ना, सगळे हे कडवे त्याच्यासाठी आहेत. म्हणजे जर हे ध्यानात घेतलं ना, मी जेव्हा वाचलं पाठ केलं त्यावेळेस ते झालं पाठ असं. आणि ते एवढं छान वाटायचं चिंतन त्याच्यावर की काय नाही केलं आजपर्यंत. एखाद्या गोष्टीचं आपल्याला आकर्षण वाटतं, एखाद्या गोष्टीला भोगावं वाटतं, कुठंतरी जावं खावं, हे सगळे जे भाव होतात ना, तर त्यासाठी हे सगळं तोडलं या सगळ्या कडव्यांमधून. काय भोगायचं राहिलं नाही आहे, काय खायचं प्यायचं, कुठं काय पाहायचं, काहीच शेष नाही राहिलं, सगळं करून झालं आहे. ते सांगितलं इथं. भव भव मे जिन पूजन कीनी, भवाभवामध्ये हे जीवा तू जिनपूजन केलं. दुसऱ्या कुदेवांचं वगैरे पण सांगत नाही आहेत, जिनेंद्र भगवंतांचंच पूजन केलं. दान सुपात्र ही दिनो, सुपात्रांना दान सुद्धा दिलं. त्याच्यात पण काय मागं पडलो नाही, म्हणजे ते पण भाव केले. षटक्रिया समजून घ्या ह्याच्यामध्ये. पूजापासून षटक्रिया कुठल्या? देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान, म्हणून त्यांनी ते सगळं घ्यायचं त्याच्यामध्ये. पूजा केली, दान केलं, इथंपर्यंत सगळं घ्या. त्याच्यात 6 क्रिया ज्या काही सांगितल्या ना आजपर्यंत, प्रत्येक भावात सगळं केलं. भव भव मे मैं समव शरण में, देख्यो जिन गुण भीनो. आजपर्यंत मी समोशरणात सुद्धा जाऊन आलो, पण काय केलं, भिजलोच नाही.
भिजा म्हणून सांगतात. म्हणून तुम्हाला आजपर्यंत सम्यक गुणाची प्राप्ती झाली. हां, देख्यो जिन गुण भिनो म्हणजे ते जिनेंद्र भगवंतांचे गुण पाहून सुद्धा मी भिनोचं काय अर्थ आहे? आता मी ते असं काढलं भिजलं नाही, बघ जरा ह्याच्यावर भिनोचं भिनो काय अर्थ आहे. म्हणजे शब्दशः काय आहे ते बघू आपण. समोशरणामध्ये गेलो पण जिन गुणांची मला प्राप्ती झाली नाही असं समजा. बघ की तरी हां श्रद्धा केली नाही, तेच घेते शब्दशः काय माहीत नाही, बघू काय आहे. तर एती वस्तू मिली भव भव मे, अशा प्रकाराने भवाभवामध्ये सगळ्या वस्तूंची प्राप्ती झाली पण सम्यक गुण नाही पायो. पण मी आजपर्यंत सम्यक्त्व गुणाला प्राप्त झालो नाही. म्हणजे सांगायचं हे सगळं याच्यातून की देवपूजा केल्याने सम्यक दर्शन होत नसतं, दान दिल्याने सम्यक दर्शन होत नसतं. काय म्हणले काकी? त्याच्या आधी काय म्हणले? का बरं होत नाही? हां, म्हणजे पूजा करत राहिला तरी सम्यक दर्शन होणार असं होणार नाही. पूजा करायचीच कशासाठी? पवित्र आत्म्याकडे जाण्यासाठी पूजा आहे. ते एक अवलंबन आहे, त्याच्याद्वारे आपल्याला आत्म्याचं स्वरूप समजून घ्यायचं आहे, तर पूजा सार्थक आहे. म्हणून म्हटलं पूजा म्हणजे सम्यक दर्शनाचं लक्षण नाही. दान दिलं म्हणजे खूप त्यांची वात्सल्य आहे, खूप अंतरंगामध्ये सगळ्यांबद्दल करुणाभाव आहे म्हणून ते सम्यक दृष्टी आहेत असं अविनाभाव संबंध नाही. काय म्हणतो? एती वस्तू मिली भव भव मे, अशा अनेक भवामध्ये मी सगळ्या वस्तूंची प्राप्ती झाली पण सम्यक्त्व प्राप्त झालं नाही. म्हणूनच तर अनेक भव फिरलो. अनेक भवामध्ये जाण्याचं कारणच मिथ्यात्व आहे. जर सम्यक दर्शन प्राप्त झालं असतं तर भव भ्रमण थांबलं असतं. ना समाधियुत मरण कियो मे, आजपर्यंत मी अनेक प्रकारांनी मेलो पण समाधी मरणाला प्राप्त झालो नाही. म्हणून सांगतायत की जगभर मायो, म्हणून मी जगामध्ये भ्रमण करत आहे. भिनो म्हणजे भिन्न, पाहिलं नाही असं म्हणायचं असेल, किंवा मग जाणलं नाही. भव भव मे मे समव शरण मे देख्यो जिन गुण भिनो, भवाभवामध्ये मी समव शरणामध्ये गेलो आणि भगवंतांचं स्वरूप पाहिलं पण काय त्याचा उपयोग नाही झाला असं, म्हणजे भेदविज्ञान केलं नाही. म्हणून म्हणतायत की मंदिरात जावा पण मंदिरात जाण्यासाठी नाही. का जायचं मंदिरात? सांगितलं होतं काय वाक्य? मंदिर में से अंदर जाने का रास्ता मिलता है, म्हणून मंदिरात जायचं आहे. म्हणजे हां, जिन दर्शन कर निज दर्शन पा सद्गुरु वचन सुहाय. आणि ते पण म्हणतो ना, तुझ्या मंदिरी का आलो मी, तुझे दर्शन घेण्यानच माझे स्वरूप पाहण्या. मी तुझ्या मंदिरी आलो जरी जिनराया, मी तुझे रूपनच माझे रूप बघाया. म्हणून मी माझं स्वरूप पाहण्यासाठी म्हणून मंदिरात आलो. हे आपल्याला भावभासना असावी तर आपण मंदिरात येणं सार्थक आहे. काल काय बघितलं होतं? जीर्णोद्धार करायचं का नवीन मंदिर बांधायचं, काय ठरवलंय मग? काय काका, काय करणार आहे? मंदिर बांधताय काय? बाहेर कुठं बांधायला जाऊ नका. बाहेर कुठं बांधायला जाऊ नका तेच सांगायले. आपलं मंदिर सुरक्षित ठेवा. ते तनुजीनं मंदिर म्हणलं, मन कमलासन त्यावरी चिन्मय तुंग. म्हणजे माझं हे शरीर हे मंदिर आहे, त्याच्यात बसलेला देव म्हणजे माझा कारण परमात्मा. त्या मंदिराला आणि त्या देवाला सुरक्षित ठेवा, त्याची जाणीव ठेवा तर बास आहे. तर काल कुठंपर्यंत वाचलो होतो आपण?
हे प्रभो आपकी ह्यांनी बृहत स्वयंभू स्तोत्रमध्ये त्यांनी एक श्लोक घेतला आहे, त्याच्यासाठी त्यांनी शंका विचारली पूर्वी की तुम्ही म्हणता की अष्टद्रव्यांनी पूजा करा म्हणून, मग त्यामध्ये दोष लागत नाही का? म्हणजे आरंभ आदींचा दोष नाही का लागत? ते स्वच्छ करा, त्याचं सगळं काय धुवून घ्या, हे सगळे आरंभ क्रिया झाल्या. त्या अष्टद्रव्यांना गोळा करा, ते कमवा, त्यासाठी सगळं कष्ट करा, हे सगळं ह्याच्यामध्ये आरंभाचा दोष लागत नाही का? मग ते दोष करून पाप करून आपण धर्म करणं बरोबर आहे का, असं त्यांचा एक प्रश्न आहे. तर त्याला उत्तर दिलं इथं. पूज्यं जिनं त्वर्चयतो जनस्य सावद्यलेशो बहुपुण्यराशौ दोषाय नालं कणिकाविशस्य न दूषिका शीतमिवाम्बुराशौ. काय सांगायचंय? हे प्रभो आपकी जल चंदन अक्षत आदि अष्टद्रव्यों से पूजन करने वाले को यद्यपि आरंभ संबंधी दोष का लेश यानी अंश मात्र होता है. काय कळलं? ज्यांनी कोणी तुझं अष्टद्रव्यांनी पूजन करतात त्यांना आरंभाचा दोष लागतो, नाही असं नाही, किंचित लेश मात्र दोष लागतो. किंतु आपकी भक्ति और पूजन के महात्म्य से विशेष सातिशय पुण्य राशि का बंध होने के कारण वह दोष नगण्य है. म्हणजे काय म्हणायचं? खूप पुण्य होत आहे त्याच्यासमोर त्या पापाचं लेश आहे. काय म्हणायचं? ते पाप नगण्य आहे, ते काय तुम्हाला अफेक्ट करणार नाही आहे. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिले. जैसे बड़े भारी अथाह समुद्र में विष की बूंद की कोई गिनती नहीं है. एक बूंद जर विष पडलं कशामध्ये? समुद्रामध्ये, तर त्याचं काय डायल्यूट होऊन जाणार, त्याचा काय फरक पडणार नाही आहे, ते काय तुम्हाला बाधक नसणार. म्हणून सांगितलं. इसलिए भव्य प्राणियों को सचित्त पूजन की अपेक्षा अचित्त प्रासुक द्रव्य से पूजन करना विशेष लाभदायक है. म्हणजे पूजन करायचंय तर सचित्त द्रव्यांनी करू नका, मग अचित्त द्रव्यांनी करा हे सांगितल्यावर शंकाकारांनी विचारलं की त्यात पण दोष लागतोय, मग ते पाप कसं करायचं? काय करताय विशाल भैया? चिंतन चालू आहे. काय सांगितलं सांगा मी? म्हणजे पूजन करतोय तर सचित्त द्रव्यांनी करायचं नाही, अचित्त द्रव्यांनी करा, तर त्याच्यामध्ये दोष लागतो का? तर लागत असला तरी सुद्धा ते नगण्य आहे. त्याच्यासमोर म्हणजे म्हणायला गेलं काय, तुम्ही समजा एखाद्याला मंदिरात आणायचं आहे तुम्हाला, शास्त्राला वगैरे, किंवा त्याला मार्ग दाखवायचं आहे की पूजन करत जा, दर्शन करत जा असं, मग त्याच्यासाठी तुम्ही खटाटोप करणार काहीतरी. समजा त्याला बाहेर गावातून घेऊन आलाय, गाडीवरून घेऊन आलाय, मग त्याच्या निमित्तात दोष लागणार नाही का? गाडीवरनं चालवणार असताना तर हिंसा होईल, सगळ्या प्रकारचं पाप होईल, घडेल. पण उद्देश काय आहे? पाप करायचा उद्देश नाही आहे, पण म्हणून तिथं म्हटलं गेलं की त्या पापाला गौण केलं गेलं. म्हणून जे काय पुण्य संपादन होणार, जसं दान करणार आहे, तर त्यागीला दान करायचं, आहार दान करायचं, तर पाप आहे का पुण्य आहे? हां, आग लावायची तर निवडायचं, त्यामध्ये काय काढायचं. समजा तुम्ही तांदूळ निवडलात, त्यामध्ये आळी निघाली निवडताना, बरं का, आळी काय करायची? टाकायची की काढून? पण ती टाकल्यावर ती जगणार का? असं एक विचार, बरं का. म्हणजे तुम्ही जे पण काय धान्य निवडता खाताना वगैरे, पण तर ते त्यातनं काढता, ती टाकता, ती कुठे टाकता, आणि ते काय होणार त्याचं? कुठे जरी टाकला तरी पण मग टाकायचं का नाही? टाकायचं नाही, सेफ जागी टाकायचं. हा ना, सेफ. हां, हो ना. 2 घास तांदूळ ठेवा म्हणते त्यांच्यासाठी. म्हणजे ती नुसती काढून टाकलात ना, तर तिला काय खायला प्यायला नाही मिळालं तर काय करणार होती? म्हणजे एकतर पायात येऊ नये तर स्थूल गोष्ट झाली. हा ना, पण तुम्ही एक नुसती काढणार आणि टाकणार ना, मग ती जगणार कशी? मातीत टाकला तर माती खाणार नाही, आणि मग दुसऱ्या डब्यात टाकायची का? म्हणजे
सगळीकडे एक थोडासा विवेकाने करायला पाहिजे. जी पण क्रिया करायला जाणार तिथं आरंभाचा दोष आहे, काही ना काही कुठल्या रीतीने पाप होणार आहे. पण उद्देश काय आहे याच्या अनुसार त्याचं मात्रा समजून घ्यायची. काय म्हणताय? डब्यामध्ये दिली त्याचा म्हणजे पूर्ण घट्ट झाकण्याचा डबा नसतो ना, त्याच्यामध्ये थोडस जे काही तांदूळ किंवा ज्याच्यात आहे त्याच्या सकट टाळीला ठेवतात. म्हणजे असं ऐकलं पंडितांकडनं वगैरे पण. आणि जास्त करून नॉर्थ मध्ये ते डायरेक्टली असं करत नाही किंवा खड्डा करून किंवा असं काहीतरी तिथे. तेच ना, म्हणजे एवढी जागरूकता असावी की तुम्ही काढून टाकलात तर ते मरणार आहे, मग ते खाणारच आहे असं पण नाही आहे. तुम्ही जरी त्या तांदळाबरोबर ती आळी सोडलीत ना बाहेर, ते खाणारच आहे असं नाही, त्यातच जगणार आहे असं नाही, मरणार नाही आहे असं नाही. पण आपण तयारी केली की आपल्याकडून तसा दोष न लागो, एक सावधानता म्हणून. पुण्यानुबंधी पाप म्हणायचं का त्याला? पाप झालं नाही ॲक्च्युली तिथं. पाप काय म्हणायचं, त्या पापाला पाप म्हटलं जाणार नाही म्हणून, कारण आपला उद्देश वेगळा आहे, प्रयोजन वेगळं आहे. तर काल जितूबाईंनी पण असंच एक उदाहरण दिलं. आपल्या मुलांना कोणा आता दीक्षा घ्यायचं म्हणून त्यांचे भाव झाले, पण त्यांनी दीक्षा घेणारे घेतात, पण आई वडिलांना त्याचं दुःख होतंय. मग ते पाप झालं का पुण्य झालं असं विचारू का मम्मीला? काय झालं मग? तुला काय झालं सांग. पाप पुण्य पण म्हटले आणि शुभ अशुभ भाव, मग शुभ भाव म्हणायचे का अशुभ भाव म्हणायचे? बरोबर. म्हणजे ती रडणार, विरोध करणार, म्हणजे पुढे आलं तर ते दीक्षा घ्यायला जात असताना अडवणार. मग ते पाप का पुण्य हो? दीक्षा घ्यायला जाणाऱ्याला अडवणं म्हणजे पुण्य का पाप? विशाल भैया, अंतराय कर्म म्हणजे पाप आहे. काय म्हणताय भैया? ऍक्च्युली मला एक विचारायचं होतं. बेंगलोरमध्ये आम्ही जेव्हा अभिषेक वगैरे करायला सुरू करतो तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम काही वेळेस 1-2 भैया असतात. एक भैया, तुमचा आवाज जरा अजून थोडासा मोठा जवळ धरा माईक. ते एक भैया आम्ही करतो पंचामृत वगैरे, आणि ते अभिषेकच्या आधी जेव्हा आपण बघतो ना फुलं वगैरे सगळे असं काढतो आम्ही, नंतर काही मुंग्या वगैरे छोटी जीव असतात त्याच्यात. मग एक भैया करतच नाहीत ना अभिषेक, त्यांना मग सेपरेट पांडुक्षेला करावं लागतं कधी कधी. मग ते बऱ्यापैकी खूप बारीक बघितलं तर दिसतातच ते कधी कधी, आणि कधी कधी नसतातही. पण ते समज अशी होऊन बसते की ते त्यातच 15-20 मिनिटं निघून जातात आमचं. नाही पण बघायला तर लागणार की, असं सोडून तर चालणार नाही. हो हो, मी म्हणत नाही की ते असताना करायची अभिषेक, पण ते फटक्याने कापडाने जाऊ शकतात. पण ते काय करतात, ईच अँड एव्हरी अँड्सला किंवा ह्याला ते काढत बसतात हळूहळू. त्याच्यासाठी पिंची वापरायची, म्हणजे पिंचीच्या द्वारे आपण पहिल्यांदा प्रमार्जन करून बाहेर काढायचं. कापडाने सुद्धा त्याची हिंसा होऊ शकते. म्हणून इथं पण आम्ही कसं केलेलं आहे, भगवंतांच्या जवळ एक पिसांचं बंडल ठेवलेलं आहे. पिंची म्हणजे दांडा असलेली पिंची, जशी त्यागी वापरतात तसं नाही, तर नुसती पिसं बांधलेली असतात. त्याच्याने आपण जर प्रमार्जन केलं तर कुठल्या जीवांची हिंसा होत नाही, आणि धूळ वगैरे असेल तरी पण ती स्वच्छ केली जाते. म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं तर निर्जंतुक केल्याशिवाय प्रक्षाल करणं योग्य नाहीच आहे, करायलाच पाहिजे. पण ह्याच्याद्वारे केलं तर लवकर कार्य होईल. मी आता घेतो ते शोला मिळतात आपण ते घेऊन येतो. चल थँक्स. तर काय सांगायचं होतं, म्हणजे सगळ्या ठिकाणी आरंभ करावा लागतो, त्याच्या निमित्त थोडासा दोष लागतो. पण आपलं जर प्रयोजन पाप करायचं असेल तर तुम्ही पाप न करता सुद्धा पापाचं कार्य होणार, म्हणजे बंद होणार. आणि जर प्रयोजन ते नसेल तर ते पाप गिनलं जाणार नाही असं म्हटलं. म्हणून इथं तुम्हाला पूजन करायचे भाव आहेत, त्याच्यासाठी तुम्ही जे काय द्रव्य गोळा करताय, त्याचं स्वच्छता करताय, धुताय वगैरे, ह्याच्या निमित्तात जे काय आरंभ, जे काय सावध्य दोष लागणार आहे ते नगण्य पाप म्हटलं जाणार. म्हणून म्हटलं सावध्य लेशो बहुपुण्य राशो. बहुपुण्य राशी आहे त्याच्यासमोर हे लेश मात्र दोष काय कार्य करत नाहीत, म्हणजे त्यांचं काही इफेक्ट होणार नाही.
शंका, यदि आप जिन पूजा आदि धार्मिक क्रियाओं में कम से कम आरंभ का समर्थन करते हैं, म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही जिन धर्माच्या रिलेटेड जे पण क्रिया करणार त्याच्यामध्ये कमीत कमी पाप होणार आहे असं म्हणता, तब तो जिन मंदिर बनवाना, उसकी प्रतिष्ठा आदि धार्मिक क्रिया करना, उसमें तो विशेष आरंभ होता है. मग करायचं का नाही? काय काकानं मंदिर बांधायचं मग मंदिर बांधायचं हे मोठं पाप का छोटं पाप हो? म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी सांगायला लागलेत ना, थोडं पाप घडणार आहे तुमच्याकडून जे काय अष्टद्रव्याचं कार्य करणार ते, पण मंदिर बांधायचं म्हणजे त्याचं पण निषेध व्हायला पाहिजे असं शंका केली आहे त्यांनी. मग त्यामध्ये विशेष आरंभाचा दोष लागतो तर ते पाप करायला नको आहे. मग मंदिर बांधायचं का नाही? मग ज्या ठिकाणी मंदिर नाही आहे, आता इथं मंदिर नव्हतं, तुम्हाला हे मंदिर बांधलं आहे, पाप केलं का पुण्य? काय होय ना, तू एकटाच निघालाय बाहेर कोण निघाला नाही की आजपर्यंत. यद्यपि मंदिर आदि निर्माण में विशेष आरंभ होता है, किंतु उसके बिना धर्म का मूल उच्छेद संभव आहे. म्हणजे मुळापासून धर्म नष्ट होणार असेल तर तिथं थोडंसं तुम्हाला पुरुषार्थपूर्वक कार्य करावं लागणार, त्या क्रियांमध्ये दोष लागणार, पण त्याचं गौणता आहे हे सांगायचं आहे. तुम्ही घर बांधणार नाही, घर बांधताना पण पाप आहेच की, मग पाप लागते म्हणून घर बांधणार नाही का? मग घराचं जे प्रयोजन आहे ते पापाचं कार्य आहे, पण जे मंदिराचं बांधायचं कार्य आहे त्यात जरी पाप झालं तरी सुद्धा ते पाप म्हणलं जाणार नाही. म्हणून म्हणतात जर मंदिर नाही बनवलं धर्मप्रभावना, म्हणजे त्यांना म्हणायचं पाप घडतं का नाही त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी चाललंय. उसके बिना धर्म का मूल उच्छेद संभव है, म्हणजे मुळापासून धर्म नष्ट होईल अशी आपत्ती येईल, म्हणून त्याच्यामध्ये होणारं आरंभ कार्य वगैरे तुम्हाला करावं लागणार. इसलिए पूर्वाचार्यों ने गृहस्थों के कल्याणार्थ मंदिर बनवाना, प्रतिष्ठा, रथ यात्रा आदि कराने का आदर्श मार्ग निरूपण कर इन्हें सम्यक दर्शन की उत्पत्ति का कारण बतलाया है. जर मंदिरच बांधली नसती आजपर्यंत, जिनं प्रतिमा नाही बनवली असती, तर सम्यक दर्शनाचं कारण जिनं दर्शन कसं सांगितलं असतं? तीर्थयात्रा काय मंदिराचं दर्शन हे कसं सांगितलं असतं? मग म्हणजे जे कृत्रिम आहेत तेवढेच जर राहिले असते, कृत्रिम जर मंदिरं नसती तर आपल्यासारख्या जीवांना तर कृत्रिम चैत्यालयामध्ये जायचं योग्यता नाही आहे, मग तुम्हाला कसं सम्यक दर्शन प्राप्त होणार? म्हणून जिथे सांगितलंय ना उद्देश शास्त्रामध्ये, तर त्या अर्थी सम्यक्त्व उत्पत्तीचं जर ते कारण आहे तर सगळ्यात मोठं पापाचा नाश झाला ना सम्यक दर्शनाची प्राप्ती म्हणजे. क्योंकि जब तक मंदिर रहेगा तब तक अनेक भव्य प्राणी श्री जिनेन्द्र की भक्ति तथा शास्त्र स्वाध्याय आदि धार्मिक क्रियाओं के द्वारा अपने आरंभ परिग्रह जनित पापों की शुद्धि कर सातिशय पुण्य बंद करेंगे और इसका महान श्रेय महान पुण्य मंदिर बनवाने वाले महात्मा धर्मरत्न को होगा. हे मंदिर ज्यांनी बनवलंय त्यांच्या पाया पडायचं जाऊन का? कारण त्यांनी एक आयतन बनवून दिलं आपल्यासाठी. ज्यांनी कोणी धर्म करण्याची इच्छा करतात त्यांच्यासाठी म्हणून एक स्थान, एक काय म्हणायचं, एक प्लॅटफॉर्म दिलंय तुम्हाला. अन्यथा आपण कुठं पडलो असतो, शोधत बसणार कुठं आहे कुठं नाही, कुठं आधार मिळणार. म्हणून अनेक गावांमध्ये अशी परिस्थिती आहे आज की आमच्या मंदिरात नाही यायचं, किंवा हे आमचं मंदिर ते तुमचं मंदिर. म्हणजे भगवान तर काय म्हणायचं, भगवंतांना पण डिवाईड करून झालंय आता. मग आताच काल परवा एकांशी माझं बोलणं झालं सुरतमध्ये. ते म्हणले कहानपंथी कोणी आले जर पंडित किंवा जयपूरचे वगैरे जर वक्ता आले कोणी, तर ते म्हणले तिथल्या मंदिरांमध्ये अलाउड करत नाहीत, ते मंदिर आमचं आहे. मग ते एकदा आलेले म्हणे कोणीतरी असंच शिबिर ठेवलं होतं, आणि ते शिबिर अरेंज केल्यावर 8 दिवसांचं शिबिर होतं,
आणि ते विद्वान आले, सगळं अरेंजमेंट ज्यांनी केली ते स्पॉन्सरर होते आणि त्यांनी सगळ्यांना पैसा पुरवणार, त्या मंदिरवाल्यांना पण इतर सगळ्या ठिकाणी पैसा पुरवतात ते. तर हे अरेंजमेंट त्यांनी केली होती, त्यांनी बोलवलं होतं त्या पंडितांना. पण सकाळी फ्लॅग होस्टिंग झालं म्हणे, सकाळचं क्लास झालं, दुपारी येऊन ते सगळे मंदिरचे लोकांनी सांगितलं इथं घ्यायचं नाही, इथनं सगळं बोरिया विस्तर उचला. मग त्या प्लॅनमध्ये, त्यांच्या शेड्यूलमध्ये आता कुठंच येऊन हलवणार सगळं, पण तसल्यामधून त्यांनी परत दुसरीकडं भाड्याने हॉल घेतला आणि मग तिथं करवलं शिबिर. म्हणजे मला म्हणायचं आहे मंदिरांमध्ये सुद्धा आता भेदभाव सुरू झाला आहे. जिथं जाऊन वितरागता घ्यायची तिथं पण जर रागद्वेष करू लागलो तर कुठं स्थान राहणार मग आपल्याला पापाचा नाश करण्यासाठी. म्हणून म्हटलं ज्यांनी मंदिर बनवलं त्यांचे पाय धुवून प्यायला पाहिजे पाणी, असं इतकं त्यांचं महान कार्य आहे. मग ते एका ह्यांनी सांगितलं होतं ना, पूर्वी राजे महाराजे होते त्यांना सुद्धा असं भगवंतांच्या प्रती, धर्माच्या प्रती खूप समर्पण होतं. तर ते कोण आहेत मला नाव नाही आठवत. तर एका राजानी मंदिर बनवलं आणि त्याच्या घरातले सगळे पिढ्या त्या मंदिराचं कार्य करायचे, स्वतःहून जाऊन सगळं मंदिराचं देखरेख करणं, रक्षण करणं, त्याचं सगळं लागणारा पैसा त्याच्यात पुरवणं, हे सगळं करणं. तर त्यांनी काय केलं, तिथं कोणीतरी स्वाध्यायी येऊन बसायचे आणि म्हणजे बनवणारे तर गेले स्वर्गाला, त्याच्यानंतरची पिढी, त्याच्यानंतरची पिढी असं. तर तिथं येऊन जे स्वाध्यायाला बसायला लागले ना, तर हे जे आत्ता त्यांच्या घरातले होते ते त्या स्वाध्यायींना म्हणाले की तुम्ही इथं येऊन स्वाध्याय करताय तर तुमचं वाखाणण्यासारखं आहे हे कार्य, की तुम्ही या मंदिराचं किंवा या वास्तूचं, या स्थानाचं उपयोग एवढं चांगलं करताय. तर म्हणले तुमच्या पिढ्यानपिढ्या, आमच्या पिढ्यानपिढ्या तुमच्या दासाचे दास राहू आम्ही. कळते का काय म्हणायचं आहे? जरा मला सांगता येईना भाव, तो पण छान त्यांनी ग्रहण सांगितलं होतं त्यात. म्हणजे आम्हाला, आम्ही करताय, आम्ही फार मोठे मंदिर बांधवलेले, हा भाव नव्हता. त्यांना म्हणायचं होतं तुम्ही याचं जर युटिलाइज करून घेताय, तुम्हाला जर त्याचा चांगला फायदा होत आहे तर तुमच्या दासांचे पण आम्ही दास राहू. जर तुम्ही म्हणजे असं स्वाध्याय चालू ठेवला, आपला आत्मकल्याण केला, हाच तर उद्देश आहे मंदिराचा. म्हणून त्यांना म्हणायचं होतं की सगळं कार्य करा, पण त्याच्यातून आपल्याला आपल्या आत्म्यापर्यंत जाण्याचा मार्ग मंदिरातून मिळणार. म्हणून मंदिराचं अवलंबन ह्याच्यासाठी घ्या, भगवंतांचं अवलंबन त्याच्यासाठी घ्या. यदि मंदिर न हो तो धर्म ही उठ जावेगा, अतः इसका होना अतीव आवश्यक है. जबकि प्रासुक द्रव्य से पूजन करने में कोई हानि नहीं है, क्योंकि जलादि द्रव्य तीर्थंकर भगवान के आगे केवल भावों की शुद्धि के लिए चढ़ाए जाते हैं. सगळे आपण बघितलेत, प्रत्येक द्रव्य चढवण्याच्या मागचं प्रयोजन काय आहे. जे काय चढवतो तर त्याच्या मागं आपल्याला आपल्या स्वभावापर्यंत जायचं आहे. प्रत्येक द्रव्य म्हणजे आपल्या स्वभावाचं प्रतीक आहे. आपने जो कहा स्नान द्वारा शरीर को शुद्ध किए बिना जिनेंद्र को स्पर्श करने का अधिकार नहीं है, बरोबर. सो जब किसी प्रकार की आपत्ती आ जावे, काय म्हणायचंय लक्षात घ्या, चांगला प्रश्न घेतलाय त्यांनी, की स्नान करून सोवळ्यातले कपडे घालूनच आपण भगवंतांना स्पर्श करतो, करायला पाहिजे. अशा बाहेरून आणलेल्या कपड्यांनी किंवा अशुद्ध कपड्यांनी भगवंतांचा स्पर्श करायला नको. तर त्यांनी अशी कंडिशन विचारली आहे, जब किसी प्रकार की आपत्ती आ जावे, जैसे आग लग जावे या कोई द्वेषी प्रतिमा को चुरा कर ले जावे या इस प्रकार अन्य कोई उपद्रव आ जावे, तो यह बात कैसे बनेगी. आग लागली आहे, तुम्ही जाऊन कपडे सोवळ्यातले घालून येऊन ते प्रतिमा हलवणार, तिथलं सगळं रक्षण करणार, कसं पॉसिबल आहे. कोणीतरी चोर आहे घेऊन चाललाय, तुम्ही सोवळ्यातले कपडे घालून येऊन त्याच्या हातातनं काढून घेणार का. मग कसं त्या कंडिशनमध्ये तुमचे हे रूल्स फॉलो होणार सांगा बघू. कुठली पण भूकंप झाला आणि पडायला लागले दिसतंय समोर तुम्हाला, आणि त्या प्रतिमाला काहीतरी बाधा होईल हे दिसतंय,
तर काय सांगितलं त्यांनी? ही केलं. सगळे गुरु आहे तिथं. तेच सांगितलं त्यांनी बरं का. जो विधि अथवा विधान बतलाया है वह उत्सर्ग मार्ग का है, अपवाद मार्ग का नाही. सामान्य कथन असं असतं, विशेष काय कंडिशन असेल त्यावेळेस असणारी गोष्ट वेगळी. सामान्य रीतीने तुम्ही असंच पालन करायला पाहिजे. अपवाद मार्ग की जहाँ पर आवश्यकता हो वहाँ पर विधि विधान देखने की जरूरत नहीं है. कधी अशी काय प्रसंग आला तर शास्त्रात काढून हुडकत बसत जाऊ नका, किंवा काय करायचं म्हणून 10 जणांना विचारून चर्चा करत बसू नका. ती वेळ नहीं है. क्योंकि वह समय आपत्तिजनक हुआ करता है. इससे ऐसे समय पर जो तो कार्य करना ही विधि विधान माना गया है. जे काय तुम्ही त्यावेळेस कार्य करणार ना ते लिहिलं जाईल एक रूल म्हणून, असं केलं असं करायला पाहिजे म्हणून. किंतु ऐसा न हो, तुम्ही त्या दिवशी भूकंप आला होता समजा आणि पडतंय हे दिसायला म्हणून तुम्ही जाऊन आता या अशा कपड्यांनी जर भगवंतांना बाहेर आणलं, हे बघितलं तुमच्या पुढच्या पिढीनी आणि त्यांनी काय फॉलो केलं, असं करतात. म्हणजे असं केलं तर चालते इतर चांगलं असताना सुद्धा, हे सांगतायत. किंतु ऐसा न हो की जिससे धर्म मार्ग का लोप हो जावे. उद्या लोक शर्ट पॅन्ट घालून जाऊन असं भगवंतांना सगळं करतील. अतः उत्सर्ग मार्ग का विधान किया जाता है. काय 2 मार्ग सांगितले सांगा? नवीन आहेत ना शब्द तुमच्यासाठी? मग काय सांगा बघू 2 वाक्य म्हणजे काय? उपसर्ग नव्हे हो, उत्सर्गचा अर्थ काय आणि अपवाद. लिहा. उत्सर्ग मार्ग म्हणजे सामान्य कथन आणि अपवाद मार्ग म्हणजे विशेष कथन. म्हणजे सगळे जे शास्त्रामध्ये सांगितलेले विधी असतात ते सगळे सामान्य रीतीने असं फॉलो करायला पाहिजे हे सांगितलेलं असतं, पण ते विशेष कंडिशन्समध्ये त्याला धरू नका. तसं कशा प्रकारे प्रसंग असेल त्याच्यानुसार प्रसंगावधान ठेवणं आवश्यक आहे. उत्सर्ग म्हणजे सामान्य कथन, अपवाद म्हणजे विशेष कथन. अतः उत्सर्ग मार्ग का विधान किया जाता है. बाकी अपवाद और उत्सर्ग का सदा संबंध रहता है, जिसका नाम ही उत्सर्ग और अपवाद है. म्हणजे सगळ्या ठिकाणी हे असतातच उत्सर्ग आणि अपवाद. जसं तुम्ही नियम करता, काय करता हो नियम करताना? मी रात्री भोजन करणार नाही कंसात, हे उत्सर्ग झालं. आणि अपवाद काय? बुद्धी गेली, भ्रष्ट झाली, अचानक ॲक्सिडेंट झाला, काय हे तुम्ही मागं लावता ना, ह्याला म्हणायचं अपवाद. अपवादाला सोडून जे काय मी पालन करणार ते चांगलं कंडिशन असताना, शरीराची बुद्धीची परिस्थिती चांगली असताना मी हे नियम पाळेन, असं भाव. तर त्यांनी पुढे विचारले की चांगलं घेतलंय ते प्रकरण, बरं ते नंतर घेऊ. एक नाहीतर संपवायचं आहे मला खरं आज. की पूजा कोण करू शकतं, ह्याच्यासाठी त्यांनी भरपूर घेतलंय, पण तेवढं सगळं मला नाही वाचायचं. तर मनुष्य तर आहेतच, मनुष्यांमध्ये कोण कोण करू शकतं हे सगळं त्यांनी एक्सप्लेन केलंय. तिर्यंच करू शकतात की नाही असा त्यांचा प्रश्न आहे. पूजन करायचा अधिकार तिर्यंचना असतो की नाही? सगळे भगवंतांचे पटशिष्य आहात. यहाँ पर पूजन का तिर्यंचों को भी निषेध नहीं है. अनेक तिर्यंच भी श्री जी की भक्ति, स्तुति और पूजन करने से स्वर्ग को प्राप्त हुए हैं. मध्ये सांगितलं होतं ना, 2 हरिण होते, हरिणाची पिल्लं, आणि त्या माणसांनी जंगलातून पकडून आणली होती आणि त्यांनी आपल्या घरामध्ये जिथं मंदिर होतं ना, जिनं गृह मंदिर, तर त्याच्या बाहेरच्या साईडला त्यांनी 2 हरणाची पिल्लं बांधली होती. एका पिल्लाला दर्शन व्हायचं बरोबर आणि दुसरं पिल्लू थोडंसं दूर होतं.
ते रोज पिल्लू काय करायचं, हे जे आतमध्ये भक्ती म्हणणार, पूजन करणार, सगळं बघणार, ऐकणार, त्याच्यावर ते संस्कार झाले. त्याचा भाऊ सुधारला आणि दुसऱ्याला तिथंच असताना सुद्धा त्याला लाभ नाही मिळाला. म्हणजे कोणाचं कसं भवितव्य असतं. म्हणून तिर्यंचंना सुद्धा मग तो पण तिथं बसून भगवंतांच्या समोर बाहेर असला तरी सुद्धा त्याचे भाव तो जोडत असायचा पूजनामध्ये, त्या भक्तीमध्ये. पूजन की फल प्राप्ति के विषय में एक मेंढक की कथा सर्व जैन शास्त्रों में प्रसिद्ध है. अरिहंत भगवान के पूजा के महात्म्य को राजगृही नगरी में एक फूल की पंखुड़ी को ले जाने वाले मेंढक ने देव पर्याय पाकर समो शरण में समस्त सज्जन पुरुषों के समक्ष प्रगट कर दिया. म्हणजे एक उदाहरण प्रगट केलं त्यांनी. काय, एका वाक्यात स्टोरी झाली. मेंढकच्या जीवानी फूल पण नाही, फुलाची पाकळी घेऊन चालला होता तो पूजन करायचे. भाव होते ना, त्यामुळे त्याच्याकडे जे मिळालं ते नेलं. वह मेंढक श्रेणिक के हाथी के पांव के नीचे मर गया था, किंतु भक्ति भाव से महावीर स्वामी को चढ़ाने के लिए एक कमल पंखुड़ी मुंह में ले जा रहा था. अतः मरकर देव हुआ और तुरंत समो शरण में आकर भगवान की पूजा की, महत्ता प्रगट की. श्रेणीक पोचायच्या आधी बेडूक पोचला होता. तो बेडूक नव्हता, देव होता. अशी कथा त्यांनी तिथं सांगितली आहे. विपुलाचल पर अंतिम तीर्थंकर श्री महावीर स्वामी का समो शरण आया और उसके समाचार से हर्षोत्फुल्ल होकर राजा श्रेणीक आनंद भेरी बजाते हुए परिजन और पुरजन सहित श्री वीर जिनेंद्र की पूजा और वंदना को चले. राजा कुठं पण जाताना सगळं लवाजमा घेऊन जातो बरोबर. तुम्ही घेऊन गेला नाहीत काल सिद्धक्षेत्राला सगळ्या तुमच्या लवाजमेला? राहिले होते की मागं, आम्ही होतो त्यांच्याबरोबर. उस समय एक मेंढक भी जो कि नागदत्त श्रेष्ठी की बावड़ी में रहता था और जिसको अपने पूर्व जन्म की स्त्री भवदत्ता को देखकर जाति स्मरण हो गया था, श्री जिनेंद्र देव की पूजा के लिए मुख में एक कमल की पंखुड़ी दबाकर उछलता और कूदता हुआ नगर के लोगों के साथ समो शरण की ओर चल दिया. काय पाप होतं बिचारायचं, चालला तर होता चांगलं, पण तुमची किती निरर्गलता असते हे सांगायचं आहे. चालताना आपण किती गाडी बघून चालवली सांगा काल? कुंतलगिरीला पुण्य केलं का पाप केलं जाऊन? जाताना रस्त्यामध्ये किती जीव स्वाहा झाले असणार आहेत. म्हणजे सावधानता असायला पाहिजे. मार्ग में महाराजा श्रेणिक के हाथी के पैर के तले आकर वह मेंढक मर गया. पूजन के इस संकल्प तथा उद्यम के प्रभाव से मरकर सौधर्म स्वर्ग में महारुद्धि का धारक देव हुआ. इथून निघाला ना तुम्ही कुंतलगिरीला जायला, सांगा जाऊन पोचेपर्यंत भावना तीव्र ही होती का की मला जाऊन पूजन करायचं आहे, विधान करायचं आहे, दर्शन करायचं आहे, ध्यान करायचं आहे? काय होतं, जाताना लावलं होतं म्युझिक. काय तिथं जाईपर्यंत प्लॅन चाललं होतं, इथं हे करू ते करू त्याच्यानंतर ते करू. म्हणजे भावना कुठं जोडलेली असते त्याचं फळ मिळतं. तो मेंढक पोचायच्या आधी पोचला, मेला तरी सुद्धा. आणि आपण जर दुसरी काहीतरी डोक्यामध्ये विचार घेऊन चाललोय कुठं तीर्थयात्रेला आणि मध्येच मेलो, काय झालं? आता परवाच एकांचं ऐकले मी, शिखरजीची यात्रा होती. कोण तुमचे हे सन्मती सेवा दलवाले, त्यांनी शिखरजीची यात्रा करवली अनेकांना. पण त्याच्यात मी ऐकलं पुढं जाऊन शिखरजीच्या नंतर काय केलं त्यांनी? मनाली, मनाली करवली. मला सांगा त्या शिखरजीची यात्रा करेपर्यंत डोक्यात विचार काय हो? मनातच मनालीच बसलेली असणार आहे मनात. कुठले देव दिसलेले असणार हो? म्हणजे मला माहित नव्हतं. ते कोण गेलेल्यांनी आल्यावर सांगितलं की म्हणजे ते फोटो बिटो सगळं सेशन चाललेलंच असते सगळीकडं. देव देव झाल्यावर म्हणलं हे काय नवीन दिसायला लागलंय, तर म्हणलं त्यांनीच नेलं होतं. म्हणलं किती यात्रा केली तुम्ही मग? किंवा प्लॅन जरी असेल तुमचा, तुम्ही जरी यात्रा केली, त्यांनी करवली ह्याच्यासाठी मला नाही म्हणायचं. आपण जरी केलं तरी पण जर भावना ही असेल की ते झाल्यावर हे करू ते करू, किती म्हणून तुमची भावपूर्वक यात्रा होणार हो? म्हणजे पुढचंच प्लॅनिंग सुरू झालेलं असतं.
म्हणून कधी यात्रेमध्ये जत्रा करायची नाही. यात्रा तर विशुद्ध परिणामांनी यात्राच व्हावी. जत्राने आणि यात्राने काय नाही, दोघांचा मेळ कधी बसवायचा नाही. त्याच्यामध्ये काय भाव राहत नसतात. म्हणून साधं तुम्ही यात्रा करता तर घरी निघायला लागल्यावर सगळं प्लॅन तेच डोक्यामध्ये, कधी जायचं आणि पोचायचं. जाऊ दे, घरी यावं लागतं ही मजबुरी म्हणून. पण तिथून जर कुठं भोगाच्या क्रियांमध्ये गेला आणि आपलं काय हिल स्टेशन असलं तसलं त्याच्यातच मग राहणार चित्त. म्हणून आपल्याला जे आनंद भोगायला पाहिजे, मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. बरं, स्टोरी पूर्ण करते. काय सांगितलं? उछलता कूदता समोशरण की ओर चल दिया. मार्ग में महाराजा श्रेणी के हाथी के पैर के तले आकर वह मेंढक मर गया और पूजन के इस संकल्प तथा उद्यम के प्रभाव से मरकर सौधर्म स्वर्ग में महारुद्धि का धारक देव हुआ. फिर यह देव समोशरण में आया और श्री गणधर देव के द्वारा उसका चारित्र लोगों को मालूम हुआ. इससे प्रकट है कि समोशरण आदि में जाकर तिर्यंच भी पूजन करते हैं और उसके उत्तम फल को प्राप्त करते हैं. समोशरणामध्ये तिर्यंच असतात का? कोण? हे किडा, मुंगी, डास, किती इंद्रियाचं हे नसतात. विकलत्रय नाही आहेत ना तिथं, फक्त पंचेंद्रिय संज्ञी जीव असतात. हे सगळे विकलत्रय आहेत, मन नाही आहे त्यांना. किडे तिथं जाऊन बसल्यावर डास चावा लागल्यावर काय ऐकणार? दिव्यध्वनी. मुंग्या चावा लागल्यावर कुठं लक्ष राहणार आहे? त्यामुळं देवकृत आहे तिथं, काय किडा मुंगीचा प्रवेश नसतो. त्यांना अलाउड नाही तिथं. समोशरण को छोड़कर और भी बहुत स्थानों पर तिर्यंचों ने पूजन की है. म्हणजे जाऊन तिथं ते सिंह वगैरे असतील ना तरी ते पूजन करायला येतात. तुम्ही जरी बाजूला बसलाय तरी भय नको त्याचं, म्हणजे ते तुम्हाला काही करणार नाहीत. असं ते महिमा सांगतायत की पूजन करायला ते तिर्यंच सुद्धा समोशरणामध्ये जातात. समोशरण को छोड़कर और भी बहुत स्थानों पर तिर्यंचों ने पूजन की है. ऐसा उदाहरण अनेक शास्त्रों में मिलता है. कशासाठी सांगितलं सगळं? पूजनाची महिमा काय, त्याचं फळ काय, आणि ते कोण कधी कसं करू शकतं, काय त्याची विधी असते, ह्याचं सगळ्याचं वर्णन आपल्याला जिनवाणीमधून मिळतं. तर निरतिचार निर्दोष रूपाने आपल्याकडून तशा प्रकाराने पूजन केलं जावं आणि त्या पूजनाच्या द्वारे आपल्याला आपल्या स्वतःच्या आत्म्यापर्यंत येण्याचा मार्ग मिळावा. हो, जाणा स्वतःच्या पवित्र आत्म्याला जाणा, हीच खरी पूजा आहे. आत्मानुभूती हीच खरी भक्ती आहे. निज देवाला जाणा. शरीरापासून भिन्न अशरीरी सिद्ध स्वभाव जाणा. निर्दोष स्वरूपोऽहम् निष्पाप स्वरूपोऽहम् सकल कर्म रहितोऽहम् ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्. विसर्ज. नमो